नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी उदय लाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की बंद राहणार या ठिकाणी सोयाबीनचा वायदा, पण याच्यामुळे अखेर कुणाचा होणार या ठिकाणी फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशामध्ये आता इथून पुढे 1 वर्ष सोयाबीनचा वायदा हा बंद राहणार, पण याच्यामुळे अखेर कुणाचं नुकसान होणार आणि कुणाचा होणार फायदा। सामान्य कास्तकार बांधवाचा याच्यामुळे फायदा होणार की तोटा, याच्याबद्दल आपल्या सर्व कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायलाच हवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की बंद राहणार या ठिकाणी सोयाबीनचा वायदा, पण याच्यामुळे अखेर कुणाचा होणार या ठिकाणी फायदा। तर लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत या ठिकाणी नुकताच ऐतिहासिक महानिर्णय घेतला आणि 31 मार्च 2026 पर्यंत आता सोयाबीनच्या वायद्यावरती सर्वस्वी बंदी लावली। मग सोयाबीनवरील वायदा बंदीचा फायदा हा कुणाला होणार, सोयाबीनवरील वायदा बंदीचा तोटा कुणाला होणार, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला याचा फायदा होणार की तोटा, हे सगळं आता तुम्हाला सांगतो सविस्तर समजावून। याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा एवढीच माझी आहे कळकळीची आपणास नम्र विनंती। तर बघा कास्तकार बांधवांनो, मोदी सरकारने वायदा बंदी लागू केली। ही वायदा बंदी नक्की आहे काय हे प्रथम समजून घ्या मित्रांनो। वायदा बंदी म्हणजे काय की ई प्लॅटफॉर्मवरती म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती इथून पुढच्या 5-6 महिन्याचे सुद्धा होणारे व्यवहार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वायदा। की म्हणजे आता सध्या कोणता महिना चालू आहे, समजा मार्च, तर ऑगस्टमध्ये काय भाव असू शकतो, त्यासोबत सप्टेंबरमध्ये काय भाव असू शकतो, याबद्दल ट्रेड होतात। सरकारचं म्हणणं असं आहे की जर वायदा बंदी नाही केली तर या ठिकाणी बाजार हा फुगतो। याचा अर्थ काय की मोठ्या प्रमाणात बाजारभावात चढ आणि उतार येतात व याच्यामुळे महागाईसाठी पोषक वातावरण निर्माण होते। याच्यासाठी सरकारने देऊ केलेले उदाहरण म्हणजे 2020-21 मध्ये झालं काय होतं की वायदा बंदी नव्हती, तेव्हा सरकारचं म्हणणं आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा 8 ते 10 हजार रुपयापर्यंत पोहोचला होता। कुठं तर बाजारभाव 10 हजाराच्या वर गेला होता। त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती असं सरकारचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे सरकारनं प्रथम काय केलं, डिसेंबर 2021 मध्ये वायदा बंदी लागू केली। मग त्याला 1 वर्षाची मुदत वाढ दिली, डिसेंबर 2022, डिसेंबर 2022 पासून डिसेंबर 2023, डिसेंबर 2023 पासून डिसेंबर 2024, डिसेंबर 2024 पासून या ठिकाणी 31 जानेवारी 2025, 31 जानेवारी 2025 पासून 31 मार्च 2025 आणि त्याच्यानंतर सध्याच्या कंडिशनला 1 वर्षाची वायदाबंदी वाढवली आहे आणि ही वायदाबंदी आता 31 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी सुरू राहणार, हे लक्षात घ्या। आता ही झाली वायदा बंदीबद्दलची संपूर्ण माहिती। आता याचा परिणाम सामान्य कास्तकार बांधवांवरती कसा होणार। आता सामान्य कास्तकार बांधव मग याच्यामुळे व्यापाऱ्याच्या हातचं बाहुलं होणार, त्याच्यामुळे त्याला अडतीवरती माल घेऊन गेल्याशिवाय काही पर्याय नाही। आता कसं ते वायदा जर सुरू असला तर ते काय करू शकतात की भारतात कुठं सुद्धा
वायद्याद्वारे आपलं सोयाबीन विक्री करू शकतात। ही त्यांची असणारी हक्काची बाजू या ठिकाणी हिरावून घेण्यात आली आहे। याच्यामुळे कुणाचा फायदा किती होईल हे जरी माहीत नसलं तर एक गोष्ट मात्र खरी की याच्यामुळे माझ्या सामान्य कास्तकार बांधवाचं मात्र 100% नुकसान होणार आणि जो आधीच अडचणीत माझा कास्तकार बांधव आहे त्याला आणखीन अडचण सोसावी लागेल। जर वायदा बंदी या ठिकाणी सरकारने उठवली असती तर मला वाटते 300 रुपये प्रति क्विंटलचा कमीत कमी बाजारभावामध्ये वाढीचा अंदाज होता। पण हा सुद्धा आता असणारा आपल्या हक्काचा मुद्दा या ठिकाणी आपल्यापासून दूर गेलाय। सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुम्ही तुमचं काम करा, हरकत नाही, पण माझ्या कास्तकार बांधवाला कमीत कमी 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव द्या। बाकी तुम्हाला काय निर्णय लावायचे लावा, काही मला त्याच्याशी घेणं देणं नाही। पण सध्याच्या कंडिशनला एवढं मात्र खरं आहे की आता वायदाबंदी 1 वर्षासाठी वाढली, हक्काची 300 ते 500ची तेजी आपल्यापासून गेली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, मी वाट बघतोय। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।